सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अधिवेशनासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गट युतीची चर्चा सुरू झालेली आहे। त्याला कारण ठरलंय चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची घेतलेली भेट। चंद्रकांत पाटलांनी अंबादास दानवेंच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव सुद्धा उपस्थित होते। चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॉकलेट दिलं आणि त्यावरून भाजप आणि ठाकरे गटात कुछ मीठा हो जाए सुरू होणार का अशी चर्चा आता रंगली आहे। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी थेट त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं, सध्याची परिस्थिती कशी आहे? आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। त्यानुसार संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रोटोकॉलनुसार आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात येऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार यांना चॉकलेट्स देत त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलंय। आणि यावेळी एक बऱ्याचशा गप्पा रंगलेल्या आहेत। चॉकलेट्स देण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे देखील एक मनमोकळेपणाने काही हास्यकल्लोळ झाला, यामध्ये काही चिठ्ठी दिली का अशा पद्धतीच्या बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या। मागील काही दिवसांपासून आपण बघितलं तर भाजप आणि ठाकरे गट जवळ येतोय का अशा पद्धतीच्या एकंदरीत चर्चेत, कारण ज्या पद्धतीच्या भेटीगाठी होत आहेत, उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती, त्यामुळे एकंदरीत कुठेतरी ठाकरे गट भाजपसोबत कुठेतरी जुळून घेते का अशा पद्धतीच्या एकंदरीत चर्चा होत्या। आणि त्यानंतर आजची ही घटना ही प्रोटोकॉलनुसार जरी असली तरी या भेटीत बऱ्याचशा हास्यकल्लोळ काही चर्चा देखील या नेत्यांमध्ये घडल्या। यावेळी सतेज पाटील काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते। काही मजेशीर ज्या राजकीय गप्पा गोष्टी आहेत त्या देखील घडल्या। अनिल परब स्वतः उपस्थित होते, याशिवाय ठाकरे गटाचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित होते। त्यामुळे आता एक चर्चा आहेत त्या मागील काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत। त्यानंतर आजच्या या भेटीने या चर्चेला अजून थोडंसं राजकीय वर्तुळामध्ये त्याला चर्चा आहे ते अजून सुरू झालेले आहे आपल्याला पाहायला। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर हीच ती दृश्य आपण पाहतोय जेव्हा चंद्रकांत पाटलांनी अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली। मात्र यावेळी महाविकास आघाडीचे इतरही नेते या ठिकाणी उपस्थित होते, म्हणून राजकीय सौदार्हाचं उदाहरण म्हणून पण याकडे बघितलं जाऊ शकतं। तर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून आता पुन्हा एकदा नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचं पत्र जे आहे ते ठाकरे गटाला पत्र दिलं गेल्याचं तर कळतंय। विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाने पत्र दिलेलं आहे। चर्चा न करता नाव दिल्यानं आता काँग्रेस नाराज झाल्याचं कळतंय। खरं तर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता ठरवला जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते आणि आज पहिला दिवस आहे। अशातच आता ठाकरे गटानं जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय। हे एकंदरीतच इतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना न सांगता दिल्यामुळे काँग्रेस जे आहे ते नाराज असल्याचं कळतंय। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल, काँग्रेसमध्ये नाराजी दिसतीये कारण ठाकरे गटानं कुणाशी चर्चा न करता थेट पत्र दिल्याचं कळतंय। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे। काँग्रेसचे काही आमदार जे आहेत त्यांनी ठाकरे गटावरती नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्र लिहिलेलं आहे आणि याचमुळे कुठेतरी नाराजी आमच्यासोबत कोणतीही चर्चा न करता त्यांनी थेट पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसची नाराजी बसलेली आहे। जर का शिवसेना आमच्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर विरोधी पक्ष नेते पदासाठी नाव देणार असेल तर विधान परिषदेसाठी देखील काँग्रेस पक्ष नाव थेट जाहीर करेल असं देखील काँग्रेसच्या काही आमदारांचं म्हणणं आहे। ही माहिती जी आहे ती सूत्रांकडून आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। विधानसभा विरोधी पक्ष नेते पदापासून जर का शिवसेना ठाकरे गट थेट पत्र विधानसभा अध्यक्षांना देत असेल तर आम्ही देखील विधान परिषदेसाठी थेट नाव जाहीर करू अशी जी आता। अच्छा, तर सूरज, आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये अगदी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसात नाराजी झाल्याचं दिसतंय आणि कारण ठरतंय ते विरोधी पक्षनेता। नेमकं कुणाची निवड केली जाणार पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।
तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते पदावरती आमचा हक्क असल्याचं संजय राऊत म्हणाले. मंत्र्यांची मनमानी चालू आहे. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. एकीकडे विरोधी पक्षनेत्यावरून राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच एका नेत्यानं पहिल्याच दिवशी निषेध व्यक्त केलेला आहे. आपण बोलतोय जितेंद्र आव्हाडांसंदर्भात. अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी आमदार जितेंद्र आव्हाड बेड्या घालून हजर झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ते काय म्हणालेत पाहूया. जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत, ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाही आहेत. आणि आंध्र बुलेटिनमध्ये आपण वळतोय न्यूज पॉइंट 20 कडे. इतरही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. महायुती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजणार अशी शक्यता आहे. दरम्यान या अधिवेशनात विरोधी पक्षनेताही ठरवला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीत अद्यापही एकवाक्यता नसल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी काल झालेल्या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पाठही फिरवल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळानं ठाकरे गटाला पत्राद्वारे माहिती दिली आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नाही अशी माहिती विधिमंडळानं दिली आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी यासाठी ठाकरे गटानं विधिमंडळाला पत्र लिहिलं होतं. त्यावरच आता उत्तर देण्यात आलंय. मुंबईत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे बलात्कार प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. आंदोलनात त्यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी ही सरकारकडे करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट विभाग क्रमांक 1 तर्फे हे आंदोलन करण्यात आलं. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी आरोपी पियुष मोरे या शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचा एक फोटो सुद्धा आता समोर आलाय. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यावरती गुन्हा दाखल केलाय. मात्र ही घटना घडल्यानंतर रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित होते. मात्र रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं. रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारण कितीही करा, पण अशा पातळीवरती नेऊ नका अशी विनंती राणांनी केली आहे. तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसंच आरोपींना अजिबात माफी देता कामा नये आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीला इतर 3 ते 4 मुलींसह टवाळखोर मुलांनी छेडलं. रक्षा खडसे आणि इतर कार्यकर्त्यांसह मोठा जमाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक झाले. मी केंद्रीय मंत्री म्हणून नाही तर मी एक आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलिसात आली आहे असं यावेळी खडसे म्हणाल्या. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेशी फोनवरून जाब विचारलाय. या संवादाची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. रक्षा खडसेंच्या मुलीला छेडखानी प्रकरणी पियुष मोरेचंही नाव आहे. व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लगावली नाही असा सवाल रक्षा खडसेंनी पियुष मोरेला विचारला. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
तर बीड सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झालेत. त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे. त्याला कोणी पाठिंबा दिलाय ते स्पष्ट आहे असंही ते म्हणालेत. तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी. पाहूयात. संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहेत, त्यांची नावं आता झालेली आहेत. तुम्ही सुरुवातीपासून सभागृह असेल, बाहेर माध्यमांसमोर प्रश्न मांडत आलेला आहे, आवाज उठवत आला, आत्ता भूमिका काय असणार तुमची? हे बघा, वस्तुस्थिती आम्ही जी सभागृहामध्ये मांडली किंवा मीडियाच्या माध्यमातून बोललो, चार्जशीट जर तुम्ही बघितली तर त्याच पद्धतीने पूर्णपणे आले आहे. आणि एवढं म्हणजे त्या जे काही गुन्हेगार आहेत त्यांना म्हणजे ते गुन्हा करत असताना म्हणजे त्यांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांना ही डेअरिंग येण्यासाठी ह्याच्या आधीसुद्धा ह्यांनी खूप गोष्टी अशा केलेल्या आहेत. एक एक गोष्ट आता मुंडे कुटुंबाचं सुद्धा प्रकरण पुढं येते आणि लोक न्यायाची वाट बघतात. म्हणून ह्या सर्व आता वाल्मिक, जसं मी म्हणलं की वाल्मिक करावड्यावर मोठं नाही, मग कुणाचं संरक्षण आहे? धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःच म्हणले ते माझ्या निकटवर्ती आहेत आणि त्यांचा पूर्णपणे त्यांनी त्या मंत्रिपदाचा त्यांनी फायदा उचलला आणि ह्या सर्व गोष्टी ते अधिकार दिल्यामुळे ह्या सर्व गोष्टी म्हणून त्यांनी राजीनामा हा दिला. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारे, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. तर दुसरीकडे नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न विद्यमान सभापती विरोधात बाजार समितीमध्ये अविश्वास ठराव सादर करण्यात आलाय. 18 पैकी 15 सदस्यांनी सभापती देवदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केलाय. कडेकोट बंदोबस्तामध्ये अविश्वास ठराव सादर करणारे 15 सदस्य नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. देवदास पिंगळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. एकंदरीतच आपण पाहतोय की महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये सध्या अनबन असल्याचं कळतंय. या ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना दिसतोय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती जे आहेत त्या संदर्भात त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात आलाय. तर आता एक मोठी बातमी सध्या आपण पाहतोय. सतेज पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होणार अशी चर्चा आता रंगतीये. एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय. महाविकास आघाडीच्या गोटातून ही मोठी बातमी येते. सतेज पाटलांचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून नाव समोर येत आहे. खरं तर काँग्रेसचे हे नेते आहेत आणि काँग्रेसच्या पदरामध्ये विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद पडतंय का हे पाहावं लागणार आहे. सतेज पाटील यांची या ठिकाणी वर्णी लागणार असं कळतंय. एकंदरीतच काँग्रेसमध्ये मोठं नाव आहे, कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं नाव आहे आणि सतेज पाटील यांची एकंदरीत कारकीर्द पाहिली तर अतिशय कमी वयामध्ये, कमी वेळेमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे. आणि अशातच आता काँग्रेसकडून जेव्हा विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद मागितलं जात आहे तेव्हा सतेज पाटलांचं नाव प्रकर्षाने पुढे येणं खूप काही बोलून जात आहे. त्यामुळे मोठी अपडेट आताची पाहतोय आपण. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेसनं दावा केलाय आणि अशात आता सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे. सतेज पाटलांच्या गळ्यात ही माळ पडते का पाहावं लागणार आहे. आज सकाळपासूनच विधान भवन परिसरामध्ये सतेज पाटील जे आहेत ते दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, काय सांगाल, सतेज पाटलांची वर्णी लागू शकते का? आणि जर त्यांची वर्णी लागणार असेल तर असे कुठले त्यांचे गुण आहेत, त्यांचे प्लस पॉइंट्स आहेत ज्यामुळे काँग्रेसनं त्यांच्या नावाची शिफारस केली आहे? नक्कीच सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून चर्चा जोरदार सुरू आहे. यासाठी ठाकरे गट दावा करणार आहे आणि त्या संदर्भातील पत्र देणार आहे. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद ठाकरे गट घेणार असेल तर वरचं म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जे ऑगस्टमध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यानंतर ते रिक्त होणार आहे. ते पद काँग्रेसला हवंय. कारण एकंदरीतच आपण पाहतोय गिरीश की जर विधानसभा ठाकरे गटाकडे असणार असेल तर विधान परिषदेचं काँग्रेसकडे पद जाण्याची गोष्ट आहे. एक मोठी बातमी तुर्तास समोर येते. विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे आता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच कोकाटेंच्या वरती जे आरोप होत आहेत त्या संदर्भात आता पडसाद उमटताना दिसत आहेत. तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील.